एकवेळी विरोधी पक्षात बसू पण भाजपची सत्ता येऊ देणार नाही असं म्हणणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेने चंद्रपुरात चक्क भाजपला पाठिंबा देत संगीता खांडेकर यांना महापौरपदी बसवलंय। चंद्रपुरात ठाकरे गट किंगमेकरच्या भूमिकेत होता। चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेचा पेच राज्यभर चर्चेचा विषय ठरत होता। चंद्रपूरमध्ये काँग्रेसला अंतर्गत दुफळीचा चांगलाच फटका बसलाय। काँग्रेसच्या धानोरकर आणि वडेट्टीवार गटातील वादाचा थेट परिणाम आता भाजपला झालाय। ठाकरेंच्या शिवसेनेने सत्ता स्थापनेसाठी भाजपला पाठिंबा दिलाय। चंद्रपुरात नक्की काय होतंय जाणून घेऊयात या बातमीच्या माध्यमातून। नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात थोडक्यात। राजकारणात कधी काय होईल आणि कोण कोणाचा मित्र किंवा कोणाचा शत्रू होईल हे सांगता येत नाही, याचाच प्रत्यय पुन्हा एकदा चंद्रपूरच्या महापौर निवडणुकीत आलाय। चंद्रपूर महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत आज एक धक्कादायक चित्र पाहायला मिळालंय। महाविकास आघाडीकडे संख्याबळ असूनही भाजपचा महापौर बसलाय। काँग्रेसच्या वैशाली महाडोळे यांना 31 मतं तर भाजपच्या संगीता खांडेकर यांना 32 मतं मिळाली आहेत। खरं तर महाविकास आघाडी म्हणून राज्यात एकत्र आलेल्या काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये स्थानिक पातळीवर मात्र मोठी फूट पडल्याचं स्पष्ट झालंय। चंद्रपूर महापौर पदाच्या या निवडणुकीत काँग्रेसला बाजूला सारत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं चक्क आपल्या कट्टर राजकीय विरोधक असलेल्या भारतीय जनता पक्षाशी हातमिळवणी केली आणि भाजपचा महापौर निवडून आणलाय। या घटनेमुळे केवळ चंद्रपूरमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात तर्कवितर्कांना उधाण आलंय। महापौर पदाच्या या अटीतटीच्या लढतीत काँग्रेसचा पराभव करण्यासाठी शिवसेनेनं उचललेलं हे पाऊल भविष्यातील नव्या युतीचे संकेत आहेत की केवळ स्थानिक तडजोड, यावर आता राजकीय विश्लेषक चर्चा करतायत। सकाळपासूनच या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। महाविकास आघाडीचं संख्याबळ पाहता काँग्रेस आणि शिवसेना मिळून सत्ता स्थापन करतील असा अंदाज लावला जात होता। काँग्रेसने आपला महापौर पदाचा उमेदवार रिंगणात उतरवला होता आणि त्यांना शिवसेनेच्या पाठिंब्याची पूर्ण अपेक्षा होती। पण आज सकाळीच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि ठाकरे गटाचे संदीप गिऱ्हे यांची बैठक झाली। या बैठकीत त्यांच्यात खटके उडाल्यामुळे संदीप गिऱ्हे रागात बैठकीतून बाहेर पडले। त्यानंतर काही वेळातच भाजपचे किशोर जोरगेवार यांनी ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिल्याची घोषणा केली। भाजप आणि ठाकरे गटामध्ये चंद्रपूर महापालिकेचं महापौर पद सव्वा वर्षाच्या 2 टर्ममध्ये वाटून घेण्याबाबत एकमत झालं। तर ठाकरे गटाचे प्रशांत दानव हे 5 वर्षासाठी उपमहापौर असतील, तर स्थायी समिती पहिल्या वर्षासाठी आणि 4थ्या वर्षासाठी ठाकरे गटाला देण्यात आली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून चंद्रपुरात सत्तेसाठी वाटाघाटी सुरू होत्या। खरं तर काँग्रेस आणि ठाकरे गट एकत्र येऊन भाजपला सत्तेपासून दूर ठेवेल अशा चर्चा होत्या। विशेष म्हणजे संजय राऊत यांनी सकाळीच कोणत्याही परिस्थितीत भाजपला चंद्रपूर महानगरपालिकेची सत्ता मिळवू द्यायची नाही अशी उद्धव ठाकरे यांची भूमिका असल्याचं स्पष्ट केलं होतं। मात्र त्यानंतर काही वेळातच चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिल्याची घोषणा झाली। त्यामुळे सर्वांनाच एक मोठा धक्का बसलाय। तर शिवसेनेचे संदीप गिऱ्हे म्हणालेत, आमच्या पक्षाला महापौर पद मिळावं ही आमची भूमिका होती। याबाबत काँग्रेसची चर्चा सुरू होती। मी आज सकाळी देखील विजय वडेट्टीवारांच्या कार्यालयात गेलो होतो। महापौर पदाबद्दल विनंती केली, पण ते आम्हाला 5 वर्षात कुठेही महापौर पद देण्यासाठी तयार नव्हते। त्यामुळे आणि विकासाला चालना देण्यासाठी आम्ही भाजपसोबत बोलणी केली। किशोर जोरगेवार आणि सुधीर मुनगंटीवार आमच्या संपर्कात होते। त्यानुसार आम्ही फॉर्म्युला ठरवला की पहिलं 1.25 वर्ष भाजपचा महापौर, त्यानंतर शिवसेनेचा महापौर, उपमहापौर 5 वर्ष, स्थायी समिती पहिलं आणि 4थं वर्ष शिवसेनेकडे असा फॉर्म्युला ठरलाय, अशी माहिती ठाकरे गटाचे नेते संदीप गिऱ्हे यांनी दिली आहे। यामुळे महाविकास आघाडीच्या ऐक्यावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। आता या राजकीय परिस्थितीचे पडसाद राजकारणात कसे उमटतात आणि वरिष्ठांकडून यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ही बातमी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच वेगवान आणि महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडींसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा।